पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सध्या महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. काही क्षेत्रात तर त्या आघाडीवर आहेत. अगदी लष्करात सुद्धा पुरुषांच्या जोडीनं त्या काम करीत आहेत. आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यासुद्धा महिला आहेत. यापूर्वी इंदिरा गांधीसारख्या आयर्न लेडी समजल्या जाणाऱ्या आपल्या देशाच्या पंतप्रधान या महिला होऊन गेलेल्या आहेत. परंतु अत्यंत बिकट परिस्थितीत मात करून आपल्या यशाचा झेंडा रोवणाऱ्या खूप अपवादात्मक किंवा कमी महिला आहेत. त्यात कोमल गायकवाड ही एक तरुणी आहे. अतिशय बिकट परिस्थितीत आणि अंध असूनही तिने आपल्या यशाचा झेंडा जागतिक पातळीवर रोवला आहे. भारत देशाचं नाव फुटबॉल स्पर्धेत जगात रोशन केलं आहे. एवढंच नाही तर आपल्या भारतीय फुटबॉल संघाचं म्हणजे अंध खेळाडूंच्या संघाचं तिने नेतृत्वसुद्धा केलं आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्या आज आपल्या आवाजच्या स्टुडिओत आल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्या यशाचं कष्टाचं गमक जाणून घेणार आहोत. कोमल गायकवाड, तुमचं आपला आवाजच्या स्टुडिओत स्वागत आहे. नमस्ते, माझं नाव कोमल सुभाष गायकवाड आणि मी आता सध्या माझं BA कंप्लीट झालेलं आहे. आणि माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी माई बाल भवन संस्थेमध्ये राहते. मला संस्थेत राहून 9 वर्ष झाली आणि ब्लाइंड फुटबॉलची माझ्या आयुष्याला मी सुरुवात काहीतरी आपल्या आयुष्यात पाहिजे म्हणून प्रतिज्ञा देशपांडे ज्या संस्थेच्या अध्यक्ष होत्या, आता सध्या त्या नाही आहे, पण त्यांच्यामुळे मी ब्लाइंड फुटबॉल हा जो गेम आहे सर मी जो खेळते तो खेळती आता सध्या. ज्या आमच्या हॉस्टेलच्या मुली आहेत त्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतात. ज्या महाराष्ट्राची टीम खेळती ती सगळ्या आमच्या संस्थेतल्या मुली आहेत. आणि अशा आमच्या संस्थेतल्या 5 मुली आत्तापर्यंत इंटरनॅशनल खेळल्या आहे. त्यात मी सुद्धा आहे. तर माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर 2019ला मी पहिली मॅच खेळलेली, ती पण नॅशनल होती. आणि 2019 पासून जी मला पहिली मॅच खेळल्यावर जो अनुभव होता, कसं ब्लाइंड फुटबॉल खेळताना आता मला सध्या थोडं दिसतंय, पण खेळताना डोळ्याला आय पॅचेस लावून आणि प्लस आपण सुद्धा वॉय वॉय हा शब्द बोलावा लागतो. जी समोरची टीम असते त्यांना पण सेम तसंच डोळ्याला आय पॅचेस लावून वॉय हा शब्द बोलावा लागतो. वॉय हा शब्द स्पॅनिश आहे की मी इथे आहे. आणि बॉलमध्ये एक संकेत जातो बाबा तो समोरच्या खेळाडूला की आपल्या सहकार्याला. आणि बॉलमध्ये सुद्धा आवाज आहे. आणि आपल्याला तर ग्राउंडमध्ये दिसत नाही, पण गाईड करणारे कोच असतो, तो गोल गाईडला उभा असतो, मिडल गाईड असतो आणि जो डिफेन्स सांभाळतो गोलकीपर तो नॉर्मल असतो. एवढं सगळ्यांचा आवाज ऐकून हा गेम खेळायचा आहे. तर आतापर्यंत मी 2022ला आमच्या इथं महाराष्ट्र संस्थेने हे भरवलेलं टुर्नामेंट नॅशनलची, तेव्हा मला पहिली ट्रॉफी मिळालेली प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची. तेव्हा माझा विश्वास वाढला आणि कॉन्फिडन्स वाढला की काहीतरी केलं पाहिजे आपण देशासाठी. तर मला सगळे सांगायचे की खेळ, मेहनत कर, आता नाही तर कधी ना कधी फळ मिळणारच. आणि इंडियाची जर्सी मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. तर कॅम्प 27 मुलींचा कॅम्प होता. तो कॅम्प केरळला झालेला. तर तिथं केरळला फेडरेशन मतलब म्हणजे त्यांचं पूर्ण आहे, ते सांभाळतात सगळं. तर 27 मधनं 8 मध्ये माझी निवड झाली. आणि पहिली जर्सी घालताना खरंच मला आनंद वाटला की आपण खरंच ब्लाइंड आहे म्हणून काय झालं, काहीतरी करू शकतो आपण. आणि आतापर्यंत सर मी 6 इंटरनॅशनल 6 वेळेस खेळली. UK ला एकदा वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली 2023ला. तेव्हा UK ला गेलते मी आणि दीपाली कांबळे, ती पण आमच्याच संस्थेत राहते.
तुम्ही संस्थेचा उल्लेख केला तर ही जी की माईस हे भवन आहे ते नक्की कुठे आहे? तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे मामुर्डीत आहे ना ते? हो, मामुर्डीत. आणि आता सध्या तिथे 40 मुली आहेत सर. असं. आणि म्हणजे तुम्ही आत्ता उल्लेख केलात की असं आम्ही ज्या काही सिग्नल्स येतात किंवा ते आवाज त्याच्यावरून आम्ही फुटबॉल खेळतो, म्हणजे हा एक प्रकारे अंधारात तीर बाण मारण्यासारखंच ते हो. आहे मला वाटतं. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हा फुटबॉल हा जो खेळ आहे म्हणजे आपण नॉर्मल हा डोळसांचाच खेळ आहे खरं पाहिलं तर, म्हणजे तेच चांगलं सक्षमपणे तसं पाहिलं तर खेळू शकतात. मग हा खेळ का निवडला? म्हणजे याची पहिल्यापासून आवड होती की काय? कसं वाटलं की फुटबॉलच, दुसरा नाही, फुटबॉलच खेळायचं असं काय? कसं सुरुवात तर मला आधी भीतीच वाटायची. मी 1 वर्ष गेलेच नव्हते, हां. कारण मग असं वाटायचं की कुठेतरी दडकल लागल. पण एकदा कसं आपल्याला काही मिळाल्यावर बरोबर. आणि सगळ्यांची वाह असते त्यावेळेस, बरोबर. आणि विश्वास म्हणजे आपण काहीतरी करू शकतो असं Correct, वाटतं. correct. तेव्हापासून आवड पण झाली. आता कधी पण तुम्ही मला ग्राउंडमध्ये न्या, मी हां. तोच माझा परफॉर्मन्स दाखवेल. असं म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे तो ठेवला आहे. म्हणजे त्याच्यात काही खेळाडूंचं जसं क्रिकेटमध्ये असतो फॉर्म जातो किंवा थोडंसं नर्वसनेस येतो किंवा काही खेळाडू म्हणजे रन करत नाही किंवा विकेट घेत नाहीत, तसं नाहीत. म्हणजे तुम्ही त्याच्यात ते सातत्य जे आहे हो. ते टिकून ठेवलेलं आहे. नाही, मला असं विचारायचं होतं की तुम्ही हाच फुटबॉलच असं का? म्हणजे क्रिकेट म्हणा किंवा दुसरा एखादा अंधांना सोयीचा पडेल असा खेळ तो का निवडला नाही? म्हणजे याच्यात गती होती, याच्यात एक्सपर्टाईज होतं की याची आवड होती? याची आवडच झाली सर मला तर. असं. म्हणजे असं कोणती टुर्नामेंट असेल आणि मी नाही जाणार, माझ्यासाठी ती नाराजवानी गोष्ट आहे. म्हणजे असं, मला असं. खूप त्याची आवड झाली सध्या. असं. आणि बाकी खेळ तर काय मी शाळेत असताना खेळलेली रनिंग वगैरे. पण क्रिकेटमध्ये सुद्धा कसं एक गेमकडे फोकस केला की तिथंच केला पाहिजे, म्हणून असं. तो एकच ठेवलाय मी. पण दिव्यांग म्हणून किंवा अंध म्हणून हा फुटबॉल खेळ खेळताना काही अडचण आली नाही की? किंवा काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर कशी मात केली? अडचणी तर खूप येतात सर, हां. कारण डोळ्यांना पट्टी असते हो. आणि समोरच्याची जिंकण्याची एक भावना असते. त्या याच्यात सगळे खेळत असतात. एकदा तर माझा हात पण फ्रॅक्चर झालेला आहे. हां, खेळताना? हो. हां. तरी तेव्हा तर इंटरनॅशनलची मॅच होती, तरी पण मी एक आवड आहे म्हणून तशीच खेळलेले. आणि आत्ताच मार्चमध्ये मागच्या हां. मला इथं खेळताना टाके सुद्धा पडलेले आहेत. असं. पण कसं एक आपल्याला आवड असेल त्या गोष्टीत आपण जातोच. असं. पण म्हणजे याच्यावर तुम्ही अशा प्रकारे मात केली, म्हणजे हो. झगडलात तुम्ही, संघर्ष केला किंवा ती जी काही अडचण आहे, संकट आहे, त्याला तुम्ही सामोरे हो, ते तर गेलात. आहेच. पण ह्या खेळात किंवा अगदी पुरुषांचा खेळ म्हणा, मर्दानी खेळ म्हणा किंवा डोळस लोकांचा खेळ म्हणा, हाच खेळ तुम्ही निवडलात, तर मग याला तुमच्या संस्थेनं काय मदत केली आणि तुमच्या घरच्यांचा याला पाठिंबा होता का? का त्यांची नाराजी होती, बाई तू कशाला खेळतेस किंवा दुसरा काहीतरी खेळ कर, असं काही ते म्हटले का? याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर संस्था आम्हाला सगळं म्हणजे हां. आता मी बाहेर खेळायला जाते जेव्हा इंटरनॅशनल, तेव्हा सगळ्या ज्या वेगवेगळ्या राज्यातल्या मुली येतात, हां. तर आमचे पायातले शूज पाहून म्हणतात हां. की वा किती तुमची संस्था तुम्हाला किती प्रोव्हाइड करते. वा. तर म्हणजे जे काही फुटबॉलला लागतं किंवा आणि आम्हाला महिन्याला 3,000 संस्था स्टायपन पण करते. अरे वा. की जेणेकरून मुलांचा उत्साह पण वाढला पाहिजे. बरोबर, बरोबर. आणि बूट, बॉल, ग्लव्स, हे डोळ्याला लावायचं सगळं म्हणजे सगळ्या सुविधा ते हो. संस्था देते. आणि जिथं सगळं मिळतं तिथं आपल्याला खेळायला काय सर. बरोबर आहे, बरोबर. पण हा जो फुटबॉलचा सराव आहे, तो सराव कसा करता किंवा कसा केला तुम्ही? कारण इंटरनॅशनल गाठली आहे, ते गाठायचं म्हणजे खालच्या पहिल्या पातळ्या म्हणा, जिल्हा, डिस्ट्रिक्ट असेल, नॅशनल असेल, मग त्याच्यानंतर इंटरनॅशनल जाता येतं. पण मग त्याच्यासाठी सराव आहे तेवढा मोठा आणि कॉन्स्टंट, तुमचा फॉर्म कॉन्स्टंट ठेवण्यासाठी सरावसुद्धा तसाच त्याच्यात सातत्य ठेवावं लागतं. मग तो सराव तुम्ही कसा करता किंवा तो सरावाचं सातत्य कसं ठेवलं आहे? आता सध्या तर आमच्या इथं आता आमच्या फुटबॉलसाठी सुद्धा टर्फ वेगळं लागतं. नॉर्मल जे टर्फ असतं ते नाही. टर्फ कसं असतं की बाजूला आहे ना, साईडला बोर्ड लावले जातात की जेणेकरून बोर्डवर धक्का गेला पाहिजे. आणि त्या टर्फसाठी माईंनी ज्या प्रतिज्ञा देशपांडे त्यांनी
अटॅक त्यांना 12 ऑक्टोबरला आलेला. असं तर त्याच्या 5 दिवस आधी त्या ग्राउंडसाठी त्यांनी 3 लाख रुपये खर्च केलेले. असं म्हणजे गेल्या वर्षी त्याला आता 3 वर्ष झाले. असं. तर त्या ग्राउंडवर आम्ही प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस संध्याकाळी असते आमची. असं 4 ते 6 प्रॅक्टिस होते आणि रोज फक्त संडेला सुट्टी असते. असं आणि रोज प्रॅक्टिस करून सर मिनी टुर्नामेंट, नॅशनल असं खेळून कॅम्पमध्ये निवड करून आतापर्यंत इंटरनॅशनल पण खेळले मी. पण ही जी काही डोळसांची किंवा नॉर्मल जी फुटबॉल स्पर्धा असते तिचे नियम आणि तुमचे नियम, त्यांचं फुटबॉलचं स्पर्धेचं ग्राउंड, तुमचं ग्राउंड, ती स्पर्धा आणि तुमची स्पर्धा याच्यात काही वेगळं पण आहे का? हो, आपले ते जरा सांगा ना ब्लाइंड आम्हाला. फुटबॉलमध्ये नियम म्हणजे हां. 7 सेकंदाच्या आत वॉय नाही बोललं तर फाऊल देतात. असं आणि ज्याचा एरिया ठरवून दिलेला असतो त्या एरियाच्या बाहेर बोललं तर येलो कार्ड मिळतं. असं आणि बाकी सगळे सेम नाही, फक्त डोळ्याला आमच्या पट्टी असते, हा. बॉलमध्ये आवाज असतो असं. आणि प्लस सर्वांचं जे गाईड करतात त्यांचा आवाज ऐकावा लागतो. बाकी सेम नॉर्मल फुटबॉल सारखं आहे. असं. आणि जर टर्फ बद्दल सांगायचं म्हटलं तर तुमच्यासारखंच टर्फ असतं नॉर्मल असं normal, लोकांसारखं, फुटबॉलचं. पण बाजूला साईड बोर्ड सेफ्टीसाठी लावले जातात. इंग्लंड, जपान इथे जाऊन तुम्ही आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा खेळलात, तर मला फक्त हे विचारायचे की तिथली जे दिव्यांग आहेत किंवा तिथले जे अंध खेळाडू, तिथली स्पर्धा, तिथलं मैदान, तिथल्या सोयी, तिथले स्पर्धक आणि तिथलं वातावरण याचा काय अनुभव आहे तुमचा? युकेला गेलेले तेव्हा तर हां 8 कंट्रीज आलेले हां आणि खेळताना सुद्धा खूप अनुभव आला. हां. त्यांची आणि आपली गती खूप फास्ट आहे. असं आणि म्हणजे त्यांची फास्ट आहे. हो, हां आणि तिथे राहायला तर आम्हाला एक स्वतःसाठी एक रूम होता. अरे बापरे. आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर खूप छान होतं असं युकेला. आणि एकदम थंड वातावरण होतं हां जेव्हा आम्ही गेलतो तेव्हा. हां नाही, एरवी तसं ते असतंच, तिथे बर्फ पडत असतं, परंतु म्हणजे आल्हाददायक वातावरण, म्हणजे पोषक होतं किंवा खेळायला काही त्याच्या मला वाटतं काही अडचण आली नसते. नाही, अडचणी तर काहीच नाही आल्या तिथं. असं. कारण सगळं त्यांनी सगळ्यांचा विचार करूनच तसंच जेवण वगैरे पण तसंच ठेवलेलं त्यांनी. असं आहे. पण तुम्ही दिव्यांग किंवा ठीक आहे तुम्ही अंध आहात, पण इतरही जे खेळाडू आहेत जे समजा इतर प्रकारचे आहेत की काही मूकबधीर असतील, कर्णबधीर असतील, असे काही खेळाडू आहेत, म्हणजे एकूणच 6 जो दिव्यांग खेळाडू आहेत, त्यांना समाज किंवा आपलं सरकार यांच्याकडून अपेक्षित अशी मदत तुम्हाला जी अपेक्षित आहे ती मिळते का? किंवा काय अपेक्षित आहे तुम्हाला सरकारकडून, समाजाकडून, असं तुम्ही काय सांगाल बरं? काय तुम्हाला वाटतं की समाजाने किमान ही आमची माफक अपेक्षा आहे, सरकारनं समाजाने ती पूर्ण करावी? आता तर बाकी आता गुजरात पण राज्य आहे. हो. तर त्या एका प्लेयरला 75,000 मिळतात की जेणेकरून फक्त खेळली म्हणून. असं हां. म्हणजे इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल कोणतं पण गेम, म्हणजे प्रोत्साहन भत्ता म्हणजे काय? सरकारचं त्यांना खूप प्रोत्साहन आहे असं या सगळ्या गोष्टींमध्ये. महाराष्ट्रात तसं काही? महाराष्ट्रामध्ये तसं आता सध्या तरी काहीच नाही. आता साधं आमची फक्त संस्था 3,000 देते म्हणून आम्ही खेळतो असं की म्हणजे त्याच्यावर आहे सध्या. नाही, पण म्हणजे सरकारने सुद्धा गुजरातचं या बाबतीत अनुकरण करावं असं तुम्हाला निश्चितच वाटतंय हो, ना? आणि वाटलं पाहिजे. आता मी खेळते म्हणून बोलत नाही, हां. पण जे माझ्यासारखे हा, असतील इतर त्यांना आहेत. हा, नक्कीच अपंग, मिळावं. शारीरिक अपंग आहेत किंवा कर्णबधिर, मूकबधिर असतील, असे आहेत, ते सुद्धा खेळत असतील, त्यांच्या स्पर्धात होत असेल तर त्यांना सुद्धा ते मिळणं म्हणजे खरं स्वाभाविकच आहे, नाही हां का? सर. पण समाजाकडून काही थोडीशी उपेक्षा जाणवते होते, एक दिव्यांग म्हणून, अंध म्हणून किंवा एक दिव्यांग खेळाडू म्हणून इतर खेळाडूंना एक बाबा वेगळं माप देतात किंवा थोडीशी सापत्न भावाची वागणूक देतात. तुम्ही फुटबॉलपट्टू आहे, दिव्यांग आहे, परंतु जो नॉर्मल फुटबॉलपट्टू आहे त्याला थोडंसं झुकतं माप आणि तुम्हाला कमी, असं काही झालंय, अनुभव आलाय तसा कटू अनुभव? तसं तर खूप आलंय सर. कारण असं. बघा, इंटरनॅशनल खेळून आलेले तर नॉर्मल कोणी पण येऊ द्या, त्याचा सत्कार करताना खूप गाजावाजात होतो. बरोबर बरोबर बरोबर.
तर आमचे बाबा आहेत जे चालवतात संस्था, ते सर्वांना हेच सांगतात, तुम्ही फुल ना फुल पाकळी जरी त्यांना दिली ना, हो. तरी ते आयुष्य त्यांना खेळताना एक उत्सुकता असते त्यांच्यात ती आठवण. करेक्ट. हा, म्हणजे रोकड देऊ नका, ट्रॉफी देऊ हां. नका, परंतु किमान फुल देऊन एक गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करा, त्यांचं मोरल हाय करा, त्यांना थोडासा सपोर्ट करा, त्यांना उत्साह येईल, जेणेकरून त्यांना आणखी चांगली कामगिरी करता येईल. म्हणजे किमान एवढी माफक अपेक्षा तुम्ही समाजाकडून ठेवू शकता. आणि जसं गुजरातने तिथल्या खेळाडूंना, दिव्यांग खेळाडूंना, म्हणजे जे असे चमकलेत, खेळात चमक दाखवली, यश मिळवलंय, त्यांना 75,000 रुपये देतं. तर आपल्याही सरकार म्हणजे अगदी प्रगतिशील सरकार आहे, देशात आघाडीचं सरकार आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तर त्यांनीसुद्धा द्यायला मला वाटतं काही तशी हरकत नाही. ती तुमची माफक हा सर. अपेक्षा आहे. तर एक यशस्वी फुटबॉलपट्टू जी तुम्ही अगदी भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धात खेळलात, ह्या खेळात उल्लेखनीय यश मिळवलं आहे. तर एक यशस्वी खेळाडू म्हणून तुम्ही इतर दिव्यांग खेळाडूंना, म्हणजे मग तो कुठल्याही खेळातला असो, म्हणजे क्रिकेट असो, व्हॉलीबॉल असो, परंतु जे दिव्यांग आहेत, जे अपंग आहेत, ज्यांना खेळात करिअर करायचे, ज्यांना खेळात तुमच्यासारखी रुची आहे, रुची असल्यामुळं तुम्ही त्यात प्रॅक्टिस केली, सातत्य ठेवलं आणि हे धवल यश मिळवलं, ते मिळवण्यासाठी इतर दिव्यांगांना तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल? मी तर हेच सांगाल, आपण हँडिकॅप आहे म्हणून हार कधीच नाही मानायचे. जे आहे ते आपल्याला चांगलं म्हणून दिलं आहे असं समजून, ज्याच्यात आपल्याला आवड आहे त्याच्यात यश गाठलंच पाहिजे आपण. म्हणजे हा तुमचा इतर दिव्यांगांना म्हणजे यश मिळवण्यासाठी किंवा कुठल्याही खेळात आवड म्हणजे आवड तर हवीच, परंतु त्याच्यासाठी सातत्य ठेवलं पाहिजे, प्रयत्नही केले पाहिजेत आणि तरच तुम्हाला ते यश मिळेल असं तुमचं म्हणणं आहे. तर ह्या होत्या कोमल गायकवाड. अंध असूनही त्यांनी भारताचं नाव जागतिक पातळीवर नेलं. एक नाही तर 6 आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा खेळल्या. सराव कसा कायम ठेवायचा आणि त्यामुळं खेळातलं यश, त्यात कमीपणा म्हणजे अप डाऊन होऊ न देता तो कसा यशाचा आलेख वरती कायम ठेवायचा ते त्यांनी सांगितलं. आवड आहे पण त्यासाठी सवड काढून सराव केला पाहिजे तरच यश मिळतं, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त त्या खास आज आपला आवाजच्या स्टुडिओत आल्या आणि आपल्याशी संवाद साधला. त्याबद्दल कोमल तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सर. असाच विषय घेऊन पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.